नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. जसे MPSC पॅटर्ननुसार हे प्रश्न राहणार आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1, 1857च्या स्वातंत्र्य संदर्भात खालीलपैकी कोण व्यक्ती योग्य जुळतात? तर हे 4 ऑप्शन दिलेले आहे आणि तुम्हाला यामधले प्रश्नाचे उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. झाशीमध्ये राणी लक्ष्मीबाई, कानपूरमध्ये नाना पेशवे, बिहारमध्ये कुंवर सिंग आणि दिल्लीमध्ये बहादूर शाह जफर. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व व्यक्ती जुळतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केलेले होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2 अ, ब आणि क. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई यांनी या तिघांनी पण समाज सुधारकांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य केलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या पश्चिम वाहिनी आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे अ आणि ब. नर्मदा नदी आणि तापी नदी ह्या नदी पश्चिम वाहिनी आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोणते किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. रायगड, प्रतापगड, शिवनेरी आणि सिंहगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधित किल्ले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य कोण होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे वरील सर्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अलादीन कुलस्वामी अय्यर, KM मुन्शी आणि गोपाल स्वामी अय्यर हे चारही पण भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी विधवा पुनर्विवाहासाठी कार्य केलेले होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 अ, ब, क. ईश्वर विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारकांनी विधवा पुनर्विवाहासाठी कार्य केलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणते किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट मराठा मिलिटरी लँडस्केपचा भाग आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 अ, ब आणि ड. रायगड, शिवनेरी आणि पन्हाळा हा किल्ला मराठा मिलिटरी लँडस्केप या भागामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 प्राणहिता, मंजिरा आणि पूर्णा नदी ह्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर या तिघांना पण भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणते धरण कृष्णा नदीवर आहे? खालीलपैकी कोणते धरणे कृष्णा नदीवरील आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि ड. कोयना नदी, धूम नदी आणि अल्लमट्टी हे धरण कृष्णा नदीवर आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होम रूल चळवळीशी संबंधित होतात? तर मित्रांनो, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट हे दोघी पण लोकमान्य टिळक आणि बेझंट हे होम रूल चळवळीशी संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे अ आणि ब. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आहे? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये आहे? तर मित्रांनो, ताडोबा, नवेगाव, संजय गांधी हे तिन्ही पण
राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन 4 वरील सर्व. अनुच्छेद 14, अनुच्छेद 19, अनुच्छेद 21, अनुच्छेद 32 हे मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे अनुच्छेद, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संविधान सभेच्या मसुदा समितीचे सदस्य होतात? खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संविधान सभेच्या मसुदा समितीचे सदस्य होते? तर मित्रांनो हा वरच प्रश्न झालेला आहे. वरील सर्व होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, के.एम. मुन्शी, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यर हे चौघं पण संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणते शिखर महाराष्ट्रात आहे? तर कळसुबाई, हरिश्चंद्रगड, साल्हेर आणि महाबळेश्वर हे सर्व शिखरे महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हे चारही पण. प्रश्न क्रमांक 16 आहे, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाल्या होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सरोजिनी नायडू, ॲनी बेझंट आणि विजयालक्ष्मी पंडित या तिन्ही पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले होतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणत्या नद्या महाराष्ट्रातून वाहतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो गोदावरी नदी, कृष्णा नदी आणि तापी नदी ह्या तिन्ही नदी महाराष्ट्रातून वाहतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे, अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 18 आहे, खालीलपैकी कोणते अभयारण्य महाराष्ट्रात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अ, ब, क. राधानगरी, त्याच्यानंतर कर्नाळा आणि त्याच्यानंतर रणथंबोर. ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना लोकहितवादी म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन फक्त ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणती धरणे गोदावरी नदीवरील आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गोदावरी, गंगापूर आणि उजनी धरण हे तिन्ही धरणे गोदावरी नदीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 21 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती घटनासभेचे सदस्य होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन 4 वरील सर्व. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटनासभेचे सदस्य होतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, खालीलपैकी कोणते शहरे गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे नाशिक, त्याच्यानंतर नांदेड आणि पैठण हे तिन्ही शहरे गोदावरी नदीच्या काठीवर आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. अ, ब आणि क हे पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना समाज सुधारण्याचे कार्य केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर वरील सर्व. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या व्यक्तींनी समाज सुधारण्याचे कार्य केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था भारतीय संविधानाचे स्थापनेत आलेले आहे? प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणत्या संस्था भारतीय संविधानाने स्थापन केलेल्या घटनात्मक संस्था आहे? तर मित्रांनो निवडणूक आयोग, त्याच्यानंतर वित्त आयोग आणि नीती आयोग ह्या तिन्ही संघटना भारतीय संविधानाचे स्थापन केलेले घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 25 आहे, खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य आहेत? तर ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यानंतर कास पठार सातारामध्ये आहे, अजिंठा लेणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे
आणि लोणावळा सरोवर बुलढाणामध्ये. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्ती लाल बाल पाल यात्रेमध्ये होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अ, ब आणि क. लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पॉल हे 3 व्यक्ती लाल बाल पाल यात्रेमध्ये होतात. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 27 आहे, खालीलपैकी कोणते किल्ले सातारा जिल्ह्यात आहे? खालीलपैकी कोणते किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, अजिंक्यतारा, प्रतापगड आणि सज्जनगड हे किल्ले सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 28 आहे, खालीलपैकी कोणत्या योजना कृषी क्षेत्राशी संबंधित होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि मुद्रा आरोग्य पत्रिका योजना ह्या कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, अ, ब आणि क हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणते अनुच्छेद राज्याच्या धोरणाच्या निर्देशक तत्वाशी संबंधित आहे? तर वरीलपैकी सर्व आहे मित्रांनो. अनुच्छेद 36, अनुच्छेद 38, अनुच्छेद 39 आणि अनुच्छेद 51 हे सर्व अनुच्छेद राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्वाशी संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 4 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आलेलं आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांना देण्यात आलेलं आहे आणि लाल बहादूर शास्त्री यांना सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 अ, ब आणि क हे पर्याय असेल तर तुम्हाला निवडावं लागेल मित्रांनो. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा.